उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या कराड निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी नरेंद्र पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, भाजपा प्रदेश चिटणीस डॉक्टर अतुल भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, शिवसेना कराड तालुका प्रमुख शशिकांत हापसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। गणपती बाप्पा भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारतीय जनता पार्टीचा जय हो, शिवसेनेचा जय हो, आरपीआयचा जय हो। नमस्कार, मी नरेंद्र अण्णासाहेब पाटील, गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीने आणि आरोग्यमय जावे या शुभेच्छा। परिवर्तनाचा संकल्प करून घरोघरी गुढ्या उभारून धनुष्यबाणी हाती घेऊन या महाराष्ट्रातील आणि या सातारकरांना मनापासून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेनेचे उमेदवार सन्मान्य नरेंद्रजी पाटील यांच्या या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी झालं। मला निश्चित विश्वास वाटतो की सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा उमेदवार, कष्टकरी कामगारांची समस्या आणि प्रश्न जाणून घेणारा नेता ही त्यांची ओळख आहे आणि निश्चितपणे सातारा जिल्ह्याच्या समस्यांवर आणि विकासाच्या दृष्टीनं गतिशील प्रगतीवर नरेंद्र पाटील हे उत्तम उत्तर ठरतील याची मला खात्री आहे। त्यामुळं आजचं हे प्रचार कार्यालय हे उद्याच्या निकालानंतर विजय कार्यालय ठरेल असा मला विश्वास आहे। आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार साताऱ्यावर भगवा फडकवायचाच या आदेशानं सगळे शिवसैनिक कामाला लागले। महायुतीमधले सगळे पक्ष, भाजपा असेल, रासप असेल, रिपाई असेल, आमचे मित्रपक्ष असतील, हे सगळे स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत। त्या सगळ्यांसाठी एक केंद्रस्थान म्हणून हे कार्यालय निश्चितपणे आपली भूमिका पार पाडेल आणि येत्या काही काळामध्ये आपल्याला तो बदल आणि परिवर्तन इथं झालेलं दिसेल। आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेबांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आता संपन्न झालेलं आहे। आदरणीय कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी या परिसरामधल्या लोकांसाठी खूप मोठं काम केलं। विशेषतः माथाडी कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या कार्याचा उल्लेख हा राज्यभर देशभर होतो। आदरणीय नरेंद्र पाटील साहेबांचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय उद्धवजी असतील, दोन्ही नेत्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मित्रपक्ष यांचे जास्तीत जास्त खासदार महाराष्ट्रातून निवडून पाठवण्याच्या बाबतीमधला प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून करणार आहोत। नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे जे आमचे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मी असं सांगेन की भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल यांच्या माध्यमातून सातारा लोकसभेमध्ये अत्यंत मायक्रो प्लॅनिंगने प्रचार यंत्रणा चालू आहे। तर बूथ रचनेपर्यंत भारतीय जनता पार्टी एकदम स्ट्रॉंगली काम करत आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जवळजवळ 213 ग्रामपंचायत सरपंच आहेत, 850 ग्रामपंचायत सदस्य, 7 जिल्हा परिषद सदस्य, 14 पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर जवळजवळ 52 नगरसेवक आहेत, 3 नगराध्यक्ष। सर्वांनी एक विडा उचलला आहे की यावेळेला महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे। जरी दडपशाही असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तरी कोणताही आमचा कार्यकर्ता युतीचा त्या दडपशाहीला भीत नाही आणि त्याला भीक घालत नाही। त्या पद्धतीनं आमचं मायक्रो प्लॅनिंगचं काम चालू आहे आणि तुम्हाला ते 100% निकालातून दिसून येईल। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी सर्व मित्र पक्षांच्या संयुक्त विद्यमाने सातारा लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय नरेंद्रजी पाटील उभे राहिलेले आहेत। महायुती म्हणून सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची साताराची जागा ही निवडून आणणे हा सर्व कार्यकर्त्यांनी या निमित्तानं
चंग बांधलेला आहे. 6 विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट, बूथ रचना इथपर्यंत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टीचं काम यापूर्वीच झालेलं आहे आणि त्यामुळे केवळ आता औपचारिकता बाकी राहिली असल्यामुळं मतदारांशी संपर्क करण्याकरता या कार्यालयाचं आज उद्घाटन या ठिकाणी होतं आहे. मी आपल्या माध्यमाच्या वतीनं गुढीपाडव्यानिमित्त सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी धनुष्यबाणासमोर बटन दाबून आपल्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं आव्हान करतो.